वेलकम टू आवर यूट्यूब चॅनेल. आज आपण स्टँडर्ड 8 मधील चॅप्टर नंबर 8 क्वाड्रिलॅटरल कन्स्ट्रक्शन अँड टाइप्स मधील प्रॅक्टिस सेट 8.1 सॉर्ट आउट करणार आहोत. सो त्यापूर्वी क्वाड्रिलॅटरल म्हणजे काय आणि त्या रिलेटेड बेसिक कन्सेप्ट आपण समजावून घेऊया. सो रफ पेजवर सुरुवातीला आपण एक क्वाड्रिलॅटरल ड्रॉ करूया. क्वाड्रिलॅटरल मीन्स इट इज अ क्लोज फिगर हॅविंग 4 साइड्स अँड 4 अँगल्स. इज इट क्लिअर? सो सुरुवातीला आपण एक क्वाड्रिलॅटरल ड्रॉ करूया. कोणताही क्वाड्रिलॅटरल चालेल. दॅट मीन्स त्याचे जे टाइप्स आहेत स्क्वेअर, रेक्टँगल, काईट, रोम्बस, पॅरलोग्राम यापैकी कोणताही क्वाड्रिलॅटरल. दॅट मीन्स इट इज ए क्लोज फिगर हॅविंग 4 साइड्स अँड 4 अँगल्स. क्वाड्रिलॅटरलचे टाइप्स आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये स्टडी करणार आहोत. जितक्या सो याला आपण नेमिंग करूया. क्वाड्रिलॅटरल ए बी C and D. Is it clear? So, सेगमेंट AB ही एक साईड आहे. Is it clear? त्यानंतर सेगमेंट BC ही एक साईड आहे. त्यानंतर DC आणि त्यानंतर AD अशा टोटल 4 साईड्स आहेत. Is it clear? त्यानंतर अँगल A, अँगल B, अँगल C आणि अँगल D असे टोटल 4 अँगल्स आहेत. Is it clear? आणि त्यानंतर ऑपोजिट अँगल्स जर आपण कनेक्ट केले दॅट मीन्स अँगल C आणि अँगल A हे जर आपण कनेक्ट केले तर सेगमेंट AC दॅट मीन्स हा एक डायगोनल मिळालेला आहे. जितक्या त्यानंतर B आणि D अँगल B आणि D यांना जर आपण कनेक्ट केलं तर सेगमेंट BD हा सुद्धा एक डायगोनल मिळालेला आहे. जितक्या दॅट मीन्स इथं जर आपण ऑब्झर्व केलं तर क्वाड्रिलॅटरलला टोटल किती 4 अँगल्स आहेत. ABCD त्यानंतर टोटल 4 साईड्स आहेत. साईड AB, साईड BC, साईड DC अँड साईड AD. जितक्या त्यानंतर 2 डायगोनल्स आहेत. दॅट मीन्स AC आणि BD. जितक्या दॅट मीन्स वी कॅन से एव्हरी क्वाड्रिलॅटरल हॅज 4 अँगल्स. 4 अँगल्स त्यानंतर 4 साइड्स त्यानंतर 2 डायगोनल्स. जितक्या असे टोटल 10 एलिमेंट्स आहेत. सो टोटल 10 एलिमेंट्स. इज इट क्लिअर? So we can construct a quadrilateral if we know the measures of some specific 5 elements out of 10. या 10 पैकी स्पेसिफिक कोणतेही 5 एलिमेंट्सचं मेजरमेंट जर आपल्याला माहीत असेल तर आपण क्वाड्रिलॅटरल ड्रॉ करू शकतो. जिट क्लिअर? आपण प्रॅक्टिसचे स्टार्ट करूया. सी दी क्वेश्चन नंबर फर्स्ट. कंस्ट्रक्ट दी फॉलोइंग क्वाड्रिलॅटरल्स ऑफ गिवन मेजर्स. अँड फर्स्ट वन इज in quadrilateral MORE. Length of MO is 5.8 cm. Length of OR is 4.4 cm. Major angle M is 58 degree. Major angle O is 105 degree. And major angle R is of 90 degree. Is it clear? So, given information. That means side MO आणि side OR यामध्ये O कॉमन आहे. That means या ज्या 2 साइड्स आहेत त्या ॲडजसंट साइड्स असणार आहेत. इज इट क्लिअर? दॅट मीन्स इथं 2 ॲडजसंट साइड्स दिलेल्या आहेत आणि 3 अँगल्स दिलेले आहेत. इज इट क्लिअर? दॅट मीन्स 2 ॲडजसंट साइड्स आणि 3 अँगल्स ज्यावेळी दिले असतात त्यावेळेस क्वाड्रिलॅटरल कसा ड्रॉ करायचा हे आपण स्टडी करणार आहोत. सो सुरुवातीला आपण रफ फिगर ड्रॉ करूया. सो OR 4.4 हा जर आपण बेस घेतला सुरुवातीला कन्स्ट्रक्ट करूया 4.4. जितक्या सो 4.4 हा आपण बेस घेतलेला आहे. त्यानंतर ओवर आपला 105चा अँगल तयार झालेला आहे. दॅट मीन्स 105 दॅट मीन्स ऑप्टिस असणार आहे. दॅट मीन्स तो 90च्या अबव असेल. दॅट मीन्स ॲप्रॉक्झिमेटली आपण घेऊया तो असा असेल. जितक्या 90च्या अबव दॅट मीन्स इथं 105चा असेल. जितक्या त्यानंतर आरवर 90 डिग्री दॅट मीन्स राईट अँगल तयार झालेला आहे. सो तो एक्झॅक्टली 90 डिग्रीत असेल.
इज हा रे आहे तो इथं 90 डिग्रीचा असणार आहे. जितक्या त्यानंतर ओ आणि एम हे डिस्टन्स आपल्याला दिलेलं आहे. ओ एम दॅट मीन्स एम ओ हे 5.8. दॅट मीन्स कंपासमध्ये आपण 5.8 डिस्टन्स घेऊन इथं असा आर्क ड्रॉ करणार आहोत. जितक्या दॅट मीन्स हे डिस्टन्स किती असणार आहे 5.8. जितक्या आणि त्यानंतर इथं पॉईंट मिळणार आहे एम. जितक्या आणि एम पॉईंटवर 58 डिग्री क्रिएट करायचे. 58 डिग्री दॅट मीन्स ॲक्यूट अँगल तयार होणार आहे. समथिंग तो 90च्या आत म्हणजे असा असेल. जितक्या ॲप्रॉक्सिमेटली आपण काढूया. जितक्या दॅट मीन्स इथं 58 हा अँगल तयार होईल. सो या रफ फिगरवरून ॲक्च्युअल फिगर आपण ड्रॉ करूया. जितक्या सो सुरुवातीला आपल्याला 4.4 हा बेस घ्यायचा आहे. सो आपण स्केलमध्ये 4.4 हे डिस्टन्स घेऊन बेस पहिल्यांदा ड्रॉ करूया. सुरुवातीला जितक्या 4.4 हे डिस्टन्स आलेलं आहे. सो आपण नेमिंग करूया. ओ आर हे डिस्टन्स आहे 4.4 सेंटीमीटर. जितक्या आता आपल्याला ओव्हर तयार होणारा अँगल दॅट मीन्स ऑप्टिस अँगल ड्रॉ करावा लागेल. सो प्रोटेक्टरचा यूज करून आपण अँगल ड्रॉ करूया 105. दॅट मीन्स या पॉईंटवर पॉईंट मॅच करायचा आहे आणि लाईनवर लाईन मॅच करायची आहे. जितक्या 105 दॅट मीन्स 90 इथं येतो आहे. दॅट मीन्स 105 जितक्या तो आपण कनेक्ट करून घेऊया. हा जो रे तयार झाला तो आपण कनेक्ट करूया. जितक्या इथं अँगल तयार झालेला आहे 105. त्यानंतर आता आर पॉईंटवर आपल्याला 90 डिग्री करायचा आहे. सो आपण प्रोटेक्टरचा यूज करू शकतो किंवा सेट स्क्वेअरचा पण यूज करू शकतो. सेट स्क्वेअरचा यूज करून आपण इथं ड्रॉ करूया. जितक्या देन इथं 90 डिग्री तयार झालेला आहे. त्यानंतर आपल्याला आता ओ एम सीधी रफ फिगर ओ एम हे 5.8 सेंटीमीटर घ्यायचं आहे. सो कंपासमध्ये आपण 5.8 हे डिस्टन्स घेऊन एक आर्क ड्रॉ करणार आहोत. सो 5.8 जितक्या 5.8 हे डिस्टन्स घेऊन आता आपण कंपासचं टोक हे ओव्हर प्लेस करायचं आहे आणि एक आर्क ड्रॉ करायचा आहे. जितक्या इथं जो आपल्याला पॉईंट मिळालेला आहे तो म्हणजे एम आहे. जितक्या सो हे जे डिस्टन्स आहे एम ओ ही साईड किती आहे 5.8 सेंटीमीटर. जितक्या सो आता एम पॉईंटवर आपल्याला 58चा अँगल तयार करायचा आहे. सो बरोबर पॉईंटवर पॉईंट आणि लाईनवर लाईन मॅच करायची आहे आणि ज्या बाजूने लाईन मॅच झालेली आहे त्या बाजूने आपण काउंटिंग स्टार्ट करतो. जितक्या लाईन या बाजूने मॅच झालेली आहे दॅट मीन्स 58. सो इथं 50 आहे. सो इथं येत आहे जितक्या 58. सो हा जो पॉईंट मिळालेला आहे तो सिम्पली आता कनेक्ट करायचा आहे. सो स्केल थ्रू आपण हा पॉईंट कनेक्ट करून घेऊया. जितक्या सो इथं तयार झालेला आहे 58 डिग्री. जितक्या इथं नेमिंग करूया आपण MORE. रफ फिगरमध्ये सुद्धा इथं ई असायला हवं आहे. जितक्या सो आपला MORE हा क्वाड्रिलॅटरल रेडी झालेला आहे गिवन इन्फॉर्मेशननुसार. जितक्या सो नेक्स्ट क्वेश्चन. See the question number 2. Construct quadrilateral DEFG such that length of DE is 4.5 centimeter,
then length of EF is 6.5 centimeter, then length of DC is 5.5 centimeter, length of DF is 7.2 centimeter and length of EG is 7.8 centimeter. So given information नुसार 3 sides आहेत इथं आणि 2 डायगोनल्स आहेत जिथलं. सो 3 sides आणि 2 डायगोनल्स असतील तर कन्स्ट्रक्शन कसं करायचं हे आपण आता पाहूया. सुरुवातीला आपण गिवन इन्फॉर्मेशननुसार रफ फिगर ड्रॉ करूया. सपोज जर आपण EF हा जर बेस घेतला 6.5चा तर सुरुवातीला आपण रफ फिगर ड्रॉ करूया. EF सपोज हा E आणि F जर आपण घेतला EF हा जर बेस घेतला तर मेजरमेंट किती आहे 6.5 सेंटीमीटर जितल्या. त्यानंतर त्याला 3 साइड्स दिलेल्या आहेत. दॅट मीन्स आपण कन्स्ट्रक्शन हे रेडी करूया. सुरुवातीला हा क्वाड्रिलॅटरल सपोज असा असेल. अप्रॉक्सिमेटली आपण काढतो आहोत रफ फिगर ही. त्यानंतर इथं आपण नेमिंग करूया D E F आणि G इज इट क्लिअर. सो मेजरमेंट काय आहे DEचं मेजरमेंट दॅट मीन्स 4.5 आहे इज इट क्लिअर 4.5 सेंटीमीटर. त्यानंतर DGचं मेजरमेंट आहे 5.5 सेंटीमीटर इज इट क्लिअर. त्यानंतर द डायगोनल DF 7.2 आहे. सो डायगोनल तयार करूया आपण D आणि F. याचं मेजरमेंट आहे 7.2 सेंटीमीटर इज इट क्लिअर. त्यानंतर E आणि G हा सुद्धा डायगोनल दिलेला आहे. E आणि G याचं मेजरमेंट दिलेलं आहे 7.8 सेंटीमीटर इज इट क्लिअर. इथं जर आपण ऑब्झर्व केलं तर यामध्ये पूर्ण मेजरमेंटचे आपल्याला 2 ट्रँगल दिसत आहेत इज इट क्लिअर. दॅट मीन्स DEF हा जर ट्रँगल आपण कन्सिडर केला दॅट मीन्स हा ट्रँगल जर आपण कन्सिडर केला DEF तर या DEFच्या तिन्ही साईड्स आपल्याला माहीत आहेत इज इट क्लिअर. त्यानंतर हा जर ट्रँगल आपण कन्सिडर केला EDG तर याही तिन्ही साईड्स आपल्याला माहीत आहेत. दॅट मीन्स ही साईड ही एक साईड आणि ही एक साईड इज इट क्लिअर. सो सुरुवातीला हे कन्स्ट्रक्शन करत असताना ज्यावेळेस आपल्याला 3 साईड्स आणि 2 डायगोनल्स दिलेले असतात त्यावेळेस 2 ट्रँगल्स तयार होत असतात. सो सुरुवातीला आपल्याला ट्रँगल ड्रॉ करावे लागणार आहे इज इट क्लिअर. सुरुवातीला आपण हा बेस ड्रॉ करूया 6.5चा. सो स्केलमध्ये आपल्याला 6.5 सेंटीमीटर हे डिस्टन्स घ्यायचं आहे. 6.5 इज इट क्लिअर. सो हे जे डिस्टन्स आहे ते 6.5 सेंटीमीटर आहे. नेमिंग करूया EF इज इट क्लिअर. त्यानंतर आपल्याला ट्रँगल ड्रॉ करायचा आहे. सुरुवातीला DEF. सो आता DE ही साईड काढण्यासाठी आपल्याला 4.5 हे कंपासमध्ये डिस्टन्स घ्यावं लागेल आणि एक आर्क ड्रॉ करावा लागेल. सो आपण 4.5 हे डिस्टन्स स्केलमध्ये घेऊया कंपास थ्रू. 4.5 इज इट क्लिअर. 4.5 हे डिस्टन्स घेऊन आता कंपासचं टोक हे आपल्याला E पॉईंटवर प्लेस करायचं आहे आणि एक आर्क ड्रॉ करायचा आहे इज इट क्लिअर. त्यानंतर D आणि F हे डिस्टन्स आपल्याला घ्यावं लागणार आहे 7.2 इज इट क्लिअर. सो 7.2 हे डिस्टन्स आता आपल्याला कंपासमध्ये घ्यायचं आहे 7.2 इज इट क्लिअर. सो हे डिस्टन्स दॅट मीन्स Fवर आता आपल्याला कंपासचं टोक ठेवायचं आहे आणि प्रिव्हियस आर्कला कट करणारा आर्क ड्रॉ करायचा आहे. सो Fवर प्लेस करून प्रिव्हियस आर्कला कट करणारे आर्क ड्रॉ केलं इज इट क्लिअर. हे जर आता आपण कनेक्ट केलं तर इथं आपल्याला पॉईंट कोणता मिळणार आहे
डी. इज इट क्लिअर? सो रफ फिगर तर डी पॉईंट आहे, दॅट मीन्स इथं डी पॉईंट मिळालेला आहे. सो हा जो पॉईंट मिळालेला आहे तो ईला आणि एफला कनेक्ट करायचा आहे. ईला कनेक्ट केला, दॅट मीन्स हे जे डिस्टन्स आहे ते 4.5 आहे. इज इट क्लिअर? 4.5 सेंटीमीटर. आणि त्यानंतर डी आणि एफ सुद्धा आपल्याला कनेक्ट करायचं आहे. हे जे डिस्टन्स आहे ते 7.2 आहे. इज इट क्लिअर? सो आपण डिस्टन्स मेन्शन करूया 7.2 सेंटीमीटर. आणि हे जे डिस्टन्स आहे डी ई ते डिस्टन्स आहे 4.5 सेंटीमीटर. इज इट क्लिअर? त्यानंतर हा ट्रायंगल रेडी झाला. आता ट्रायंगल डी ई जी तयार करूया आपण. सो आपल्याला डी आणि जीचं मेजरमेंट हे 5.5 सेंटीमीटर दिलेलं आहे. सो आता आपल्याला कंपासमध्ये 5.5 सेंटीमीटर डिस्टन्स घ्यायचा आहे आणि एक आर्क ड्रॉ करायचा आहे. इज इट क्लिअर? सो सुरुवातीला आपण 5.5 हे डिस्टन्स कंपासमध्ये घेऊया. इज इट क्लिअर? 5.5 हे डिस्टन्स घेऊन आता कंपासचं टोक सेंटर पॉईंट हा डीवर प्लेस करायचा आहे आणि एक आर्क ड्रॉ करायचा आहे. इज इट क्लिअर? त्यानंतर आता आपल्याला डी आणि जी हे डिस्टन्स दिलेलं आहे. हा जो डायगोनल आहे त्याची लेंथ किती आहे? 7.8 सेंटीमीटर. सो आता 7.8 सेंटीमीटर डिस्टन्स आपल्याला कंपासमध्ये घ्यायचं आहे. 7.8 सेंटीमीटर. इज इट क्लिअर? सो हे डिस्टन्स घेऊन आता कंपास हा आपला ई पॉईंटवर राहणार आहे. कंपासचं टोक हे ई पॉईंटवर असणार आहे आणि प्रिव्हियस आर्कला कट करणारा आर्क आपल्याला ड्रॉ करायचा आहे. इज इट क्लिअर? सो हा जो पॉईंट मिळालेला आहे तो म्हणजे जी पॉईंट आहे. इज इट क्लिअर? सो सिम्पली आता आपण कनेक्ट करून घेऊया डी आणि जी पॉईंट. डी आणि जी हे मेजरमेंट आपण किती घेतलेलं? 5.5. दॅट मीन्स ही जी लेंथ आहे ती 5.5 सेंटीमीटर असणार आहे. इज इट क्लिअर? त्यानंतर हा डायगोनल 7.8चा आपण घेतलेला, दॅट मीन्स हे जर आपण कनेक्ट केलं तर 7.8चा हा डायगोनल असणार आहे. इज इट क्लिअर? 7.8 सेंटीमीटर. देन ही जी रिमेनिंग साईड आहे ती आपण कनेक्ट करून घेऊया. ही रिमेनिंग साईड कनेक्ट केल्यानंतर आपला क्वाड्रिलॅटरल तयार झालेला आहे. इज इट क्लिअर? सो गिवन इन्फॉर्मेशननुसार हा क्वाड्रिलॅटरल तयार झालेला आहे. Then next question, third one. See the question. In quadrilateral ABCD, length of AB is 6.4 centimeter, length of BC is 4.8 centimeter, measure angle A is 70 degree, then measure angle B is 50 degree and measure angle C is 140 degree. That means इथं आपल्याला 3 angles दिलेले आहेत आणि 2 sides दिलेले आहेत. Is it clear? That means 2 ॲडजस्टंट साईड्स आणि 3 अँगल्स असतील तर आपण कसं कन्स्ट्रक्शन करायचं हे आता आपण पाहूया. सुरुवातीला गिवन इन्फॉर्मेशननुसार आपण रफ फिगर ड्रॉ करूया. सो सुरुवातीला आपण जर बेस बी सी घेतला तर आपल्याला हे अँगल्स घेणं जरा सोपं पडेल. हा बेस घेतला तरी चालेल पण हा ऑब्ट्यूस अँगल आपल्याला घेता येईल. सो आपण हा बेस सुरुवातीला घेऊया बी सी. सो गिवन इन्फॉर्मेशननुसार आपण रफ फिगर ड्रॉ करूया. सुरुवातीला सपोज हा जर आपण बेस घेतला बी सी, दॅट मीन्स बी आणि सी हे मेजरमेंट 4.8 सेंटीमीटर. इज इट क्लिअर? त्यानंतर बीवर आता 50 डिग्रीचा अँगल तयार होतो आहे. दॅट मीन्स ॲक्यूट अँगल, दॅट मीन्स तो छोटा असणार आहे, 90पेक्षा छोटा असणार आहे, समथिंग असा असेल तो. इज इट क्लिअर? सो इथं 50 डिग्री तयार होतो आहे. त्यानंतर बी पॉईंट सी पॉईंटवर 140 दॅट मीन्स ऑब्ट्यूस अँगल तयार होतो आहे. दॅट मीन्स 90च्या अबव असणार आहे. दॅट मीन्स तो समथिंग असा काहीतरी असेल. इज इट क्लिअर? सो ॲप्रॉक्सिमेटली आपल्याला घ्यायचं आहे म्हणजे ॲक्च्युअल फिगर ड्रॉ करताना आपल्याला इझी जातं. सो 140 असा असेल. इज इट क्लिअर? त्यानंतर अजून एक आपल्याला अँगल दिलेला आहे. आता एक मेजरमेंट दिलेला आहे ए बी. दॅट मीन्स आपण जर ए पॉईंट इथं घेतला तर डिस्टन्स किती आहे? 6.4. दॅट मीन्स कंपासमध्ये आपण 6.4 हे डिस्टन्स घेऊन बी पॉईंटवर कंपासचं टोक घेऊन एक आर्क ड्रॉ करणार. इज इट क्लिअर?
सो हे डिस्टन्स किती असेल 6.4 सेंटीमीटर. इज इट क्लिअर? इथं पॉईंट आपला मिळेल ए. सो आता ए पॉईंटवर 70 डिग्री तयार करायचा आहे. दॅट मीन्स इथं जर 70 डिग्री दॅट मीन्स ॲक्यूट अँगल तयार झाला तर तो समथिंग असा होईल, 90च्या बिलो होणार आहे. दॅट मीन्स तो इज इट क्लिअर? सो ही आपली रफ फिगर तयार झालेली आहे. ABCD हा क्वाड्रिलॅटरल. इज इट क्लिअर? यावरून आता आपण ॲक्च्युअल फिगर ड्रॉ करूया. सुरुवातीला आपल्याला बेस घ्यायचा आहे 4.8 सेंटीमीटर. सुरुवातीला आपण बेस ड्रॉ करूया 4.8 सेंटीमीटर. इज इट क्लिअर? सो नेमिंग करूया BC. सेगमेंट BC इज 4.8 सेंटीमीटर. इज इट क्लिअर? त्यानंतर बीवर आता आपल्याला 50 डिग्री तयार करायचा आहे. सो बाय युझिंग प्रोटॅक्टर पॉईंटवर पॉईंट प्लेस करायचा आहे आणि लाईनवर लाईन मॅच करायची आहे. इज इट क्लिअर? सो आपण 50 डिग्री दॅट मीन्स लाईन या बाजूनं चालू झाली आहे. सो 50 डिग्री इथं येतो आहे. इज इट क्लिअर? सो एक मार्क तयार करून घ्यायचा आणि हे सिम्पली आता कनेक्ट करायचं आहे आपल्याला. सो बी आणि हा रे हा मिळालेला पॉईंट रे होणार आहे. इज इट क्लिअर? सो त्यानंतर सी पॉईंटवर आता आपल्याला 140 डिग्री तयार करायचं आहे. सी पॉईंटवर 140. सो ऑब्ट्यूस अँगल तयार होणार आहे. सो सीवर आता प्रोटेक्टर बरोबर मॅच करायचं आहे पॉईंटवर पॉईंट आणि लाईनवर लाईन. आता या बाजूनी काउंटिंग स्टार्ट होईल 140 दॅट मीन्स इथं येतो आहे. इज इट क्लिअर? सो इथे एक मार्क करूया आपण आणि नंतर कनेक्ट करूया. सो 140 इथं येईल. इज इट क्लिअर? सो सिम्पली कनेक्ट केलेला आहे. सो आपण मेजरमेंट लिहून घेऊया. इथं 50 डिग्री तयार झाला आणि इथं 140 डिग्री तयार झालेला आहे. इज इट क्लिअर? त्यानंतर आता आपल्याला AB ही साईड ड्रॉ करावी लागणार आहे. या साईडचं मेजरमेंट किती आहे 6.4 सेंटीमीटर. सो कंपासमध्ये आपल्याला 6.4 सेंटीमीटर घेऊन एक आर्क ड्रॉ करावा लागेल. इज इट क्लिअर? पण 6.4 सेंटीमीटर हे डिस्टन्स कंपासमध्ये घ्यायचं आहे. इज इट क्लिअर? 6.4 सेंटीमीटर. देन आता पॉईंट हा कंपासचा पॉईंट सेंटर पॉईंट हा बीवर प्लेस करायचा आहे आणि एक आर्क ड्रॉ करायचा आहे. सो इथं आपल्याला पॉईंट मिळणार आहे ए. इज इट क्लिअर? आणि ए आणि बी हे डिस्टन्स किती घेतलं आपण 6.4 सेंटीमीटर. इज इट क्लिअर? आता ए पॉईंटवर आपल्याला 70 डिग्री तयार करायचा आहे. इज इट क्लिअर? ए पॉईंटवर इथं आपल्याला 70 डिग्री तयार करायचा आहे. गिव्हन इन्फॉर्मेशन एवर आपल्याला 70 डिग्री तयार करायचं आहे. सो पॉईंटवर पॉईंट आणि लाईनवर लाईन मॅच करायची आहे एक्झॅक्टली. इज इट क्लिअर? सो आता या बाजूनी लाईन आपली मॅच झाली आहे. सो काउंटिंग या बाजूनी स्टार्ट होईल 70 डिग्री दॅट मीन्स इथं येतं आहे. इज इट क्लिअर? सो आता सिम्पली हे कनेक्ट करायचं आहे ए पॉईंट आणि हा मिळालेला पॉईंट. सो हा कनेक्ट करून घेतल्यानंतर आपल्याला हा क्वाड्रिलॅटरल मिळालेला आहे ABC आणि हा पॉईंट D. इज इट क्लिअर? इथं 70 डिग्री तयार झालेला आहे. इज इट क्लिअर? सो गिवन इन्फॉर्मेशननुसार ABC आणि D हा क्वाड्रिलॅटरल तयार झालेला आहे. सो नेक्स्ट क्वेश्चन. See the question. Construct quadrilateral LMNO such that length LM and length LO is equal to 6 centimeter. That means या दोन्ही साइड्स या 6 सेंटीमीटरच्या दिलेल्या आहेत. त्यानंतर लेंथ ON and length NM या 4.5 सेंटीमीटरच्या दिलेल्या आहेत आणि लेंथ OM ही 7.5 सेंटीमीटरची दिलेली आहे. दॅट मीन्स इथं 4 साइड्स दिलेल्या आहेत आणि एक डायगोनल दिलेला आहे.
सो 4 साईड्स आणि एक डायगोनल दिला असेल तर क्वाड्रिलॅटरल कसा कन्स्ट्रक्ट करायचा हे आपण आता पाहूया. सो गिवन इन्फॉर्मेशननुसार सुरुवातीला आपण एक रफ फिगर ड्रॉ करूया. सपोज आपण LM 6 सेंटीमीटर हा सुरुवातीला बेस घेऊया. सो LM हा जर बेस घेतला तर मेजरमेंट किती आहे L आणि M ला नेमिंग करूया. LM मेजरमेंट आहे 6 सेंटीमीटर. जितलं 6 सेंटीमीटर. त्यानंतर LO हे सुद्धा 6 सेंटीमीटर आहे. दॅट मीन्स इथूनपासूनचं O जे डिस्टन्स असणार आहे ते. दॅट मीन्स एलवर आता पॉईंट प्लेस करून कंपासचा पॉईंट एलवर प्लेस करून आपल्याला 6 सेंटीमीटर डिस्टन्स घ्यायचा आहे आणि आर्क ड्रॉ करायचा आहे. जितलं सो हे 6 सेंटीमीटर डिस्टन्स असणार आहे. ॲप्रॉक्सिमेटली आपण काढतो आहोत. जितलं सो इथं आपल्याला पॉईंट मिळणार आहे O. दॅट मीन्स OL हे डिस्टन्स किती झालेलं आहे 6 सेंटीमीटर. जितलं त्यानंतर O आणि N हे 4.5 दिलेलं आहे आणि N आणि M हे सुद्धा 4.5 दिलेलं आहे. सो सुरुवातीला आपण N आणि M दॅट मीन्स हे डिस्टन्स 4.5 दॅट मीन्स इथं आता प्लेस करावं लागणार आहे कंपासचं टोक आणि 4.5 हे डिस्टन्स घेऊन एक आर्क ड्रॉ करावं लागेल. जितलं त्यानंतर अगेन 4.5 डिस्टन्स घेऊन इथं कंपासचं टोक ठेवून अगेन प्रिव्हियस आर्कला कट करणारा आर्क इथं आपल्याला ड्रॉ करावा लागेल. जितलं सो हे पॉईंट्स जर कनेक्ट केले आपण तर समथिंग असा आपला क्वाड्रिलॅटरल तयार होईल. जितलं इथं आपण नेमिंग करूया LMN आणि O आणि याचे मेजरमेंट आहे 4.5 सेंटीमीटर आणि हे सुद्धा 4.5 सेंटीमीटर. जितलं आणि त्यानंतर एक डायगोनल दिलेला आहे OM. सो OM कनेक्ट करून घेऊया. त्याचं मेजरमेंट आहे 7.5 सेंटीमीटर. जितलं सो इथं जर आपण ऑब्झर्व केलं तर हा जो ट्रायंगल आहे OLM च्या तिन्ही साईड्स आपल्याला माहीत आहेत. सो सुरुवातीला आपण हा ट्रायंगल ड्रॉ करू शकतो. जितलं दॅट मीन्स ट्रायंगल OLM. जितलं सुरुवातीला आपण हा ट्रायंगल ड्रॉ करूया. सो सुरुवातीला बेस घ्यावा लागेल 6 सेंटीमीटरचा. सो 6 सेंटीमीटर डिस्टन्स घेऊन आपण बेस ड्रॉ करूया. जितलं सो नेमिंग करूया सेगमेंट LM हे मेजरमेंट आहे 6 सेंटीमीटर. जितलं त्यानंतर L आणि O हे डिस्टन्स सुद्धा 6 सेंटीमीटर आहे. सो कंपासमध्ये आपल्याला 6 सेंटीमीटर डिस्टन्स घ्यावं लागेल. सो कंपासमध्ये एक्झॅक्ट 6 सेंटीमीटर डिस्टन्स घ्यायचं आहे. जितलं आणि तर कंपासचं टोक हे L पॉईंटवर ठेवू आपल्याला एक आर्क ड्रॉ करायचा आहे. दॅट मीन्स तो 6 सेंटीमीटरवर येणार आहे. जितलं त्यानंतर O आणि M हे डिस्टन्स दिलेलं आहे. O आणि M दॅट मीन्स हे 7.5चं आहे. सो कंपासमध्ये 7.5 डिस्टन्स घेऊन आपण प्रिव्हियस आर्कला कट करणारे आर्क ड्रॉ करणार आहोत. सो आता 7.5 हे डिस्टन्स घ्यायचं आहे. सो कंपासमध्ये जितलं 7.5 सेंटीमीटर. देन आता कंपासचं टोक हे M पॉईंटवर प्लेस करून प्रिव्हियस आर्कला कट करणारा आर्क आपल्याला ड्रॉ करायचा आहे. जितलं सो इथं आपल्याला एक पॉईंट मिळालेला आहे. मीन्स हा O पॉईंट आहे. जितलं सो हे सिम्पली कनेक्ट करायचे आहेत L आणि O. दॅट मीन्स ही जी लेंथ आहे ती 6 सेंटीमीटरची आहे. जितलं 6 सेंटीमीटर आणि त्यानंतर O आणि M दॅट मीन्स हा ट्रायंगल रेडी होईल. O आणि M दॅट मीन्स क्वाड्रिलॅटरलचा हा डायगोनल आहे. जितलं OM ही साईड आहे 7.5 सेंटीमीटर. जितलं त्यानंतर आता आपल्याला ON ड्रॉ करायचा आहे. ON दॅट मीन्स
4.5 सेंटीमीटर आता आपल्याला कंपासमध्ये घ्यावं लागेल. 4.5 सेंटीमीटर आपण घेऊया. 4.5 जितलं 4.5 हे डिस्टन्स घेऊन आता ओव्हर प्लेस करायचं आहे आणि एक आर्क ड्रॉ करायचा आहे. जितलं त्यानंतर हे डिस्टन्ससुद्धा एन आणि एम हे डिस्टन्ससुद्धा 4.5 आहे. सो विदाउट चेंजिंग डिस्टन्स आपल्याला एमवर प्लेस करायचं आहे कंपासचा पॉईंट आणि प्रिव्हियस आर्कला कट करणारा एक आर्क ड्रॉ करायचा आहे. जितलं इथं आपल्याला हा पॉईंट मिळालेला आहे एन पॉईंट. जितलं सो सिम्पली आता हे कनेक्ट करून घेऊया. ओ आणि एन हे डिस्टन्स किती आहे 4.5 सेंटीमीटर. त्यानंतर हे डिस्टन्ससुद्धा 4.5 सेंटीमीटरच आहे. जितलं सो हे 4.5 सेंटीमीटर आणि त्यानंतर हे सुद्धा 4.5 सेंटीमीटर. जितलं इथं सुद्धा सेंटीमीटर लिहायला हवं आहे. जितलं सो गिवन इन्फॉर्मेशननुसार हा आपला क्वाड्रिलॅटरल LMNO हा तयार झालेला आहे. सो इथं आपला हा प्रॅक्टिस सेट संपलेला आहे. सो डिअर फ्रेंड्स, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय बाय.